आणि आता प्राईम टाईमच्या अगदी सुरुवातीलाच बातमी आहे पालकांसाठी, कारण जेली चॉकलेटनं एका चिमुकलीचा बळी घेतलेला आहे। रत्नागिरीमधल्या गुहागरमध्ये ही घटना घडली आहे। जेली चॉकलेट मुलांना देत आहे सावधान। जेली चॉकलेटनं घेतला मुलाचा जीव। चॉकलेटचा घास कोंडला श्वास। जेली चॉकलेट खात नाही असा मुलगा किंवा मुलगी सापडणार नाही। लहान मुलांचा चॉकलेट जीव की प्राण असतो। एक वेळ जेवायला दिलं नाही तरी चालेल, पण चॉकलेट लहान मुलांना हवंच असतं। रडणाऱ्या मुलाला चॉकलेटचा आमिष दाखवून गप्प बसवतात, पण हेच चॉकलेट लहान मुलांसाठी जीव घेणं ठरू लागलंय। रत्नागिरीतल्या गुहागरमध्ये जेली चॉकलेट घशात अडकून एका 9 महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला। यापूर्वी साताऱ्यातही एका 5 वर्षाच्या मुलीचा चॉकलेट घशात अडकल्यानं मृत्यू झालेला होता। या प्रकारामुळे चॉकलेट लहान मुलांना द्यावं की नाही असा प्रश्न निर्माण झालाय। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लहान मुलांना चॉकलेट खायला देऊच नये। 2 ते 3 वर्षांपर्यंत मुलांना चॉकलेट खायला देऊच नये। जेली चॉकलेटचा आकार मोठा असू नये। जेली चॉकलेटचे लहान तुकडे मुलांना खायला द्यावेत। चॉकलेट तोंडाला अपायकारक नाहीत ना हे तपासून पाहावं। चिंगम किंवा जेली अशा प्रकारचे चॉकलेट जर आपल्या 2 ते 3 वर्ष मुलाला देत असाल तर कृपया देऊ नका। हे घातक ठरू शकतं। ह्याच्यामध्ये श्वसनलिकेमध्ये हे जर चॉकलेट अडकलं तर त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो। लहान बालक यांना समजत नाही आपल्या घशामध्ये किती मोठी गोष्ट जाऊ शकते। प्रत्येक गोष्ट ते खायचा प्रयत्न करतात। त्यामुळे ह्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी आपण कृपया 2 ते 3 वर्ष मुलं खालची जी मुलं आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना हे चॉकलेट देऊ नका। आतापर्यंत चॉकलेट कुणाच्या जीवावर बेतल्याच्या घटना घडल्या नव्हत्या, पण अलीकडच्या काळात चॉकलेट सारख्या वस्तू जीव घेण्या ठरतायत। त्यामुळे पालकांनो, मुलांना चॉकलेट देताना तो अपायकारक नाही ना याची 100 वेळा खात्री करून घ्या। आशिष राणे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। डॉक्टर होण्याचं तिचं स्वप्न होतं, मात्र 23 वर्षीय तरुणीला तिच्याच कुटुंबानं संपवलंय। याला निमित्त ठरलेले तिचे प्रेमसंबंध। सैराट सिनेमाच्या कथेशी मिळती जुळती ही घटना नांदेडमध्ये घडली आहे। खोट्या प्रतिष्ठेपायी कुटुंबानं लेकीचा जीव घेतलेला आहे आणि अवघा महाराष्ट्र हळहळलाय। नांदेडच्या लिमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शुभांगी जोगदंड ही BA-MS च्या 3ऱ्या वर्षात शिकत होती। गावातल्या तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते, मात्र तिचे हे प्रेम कुटुंबियांना मान्य नव्हतं। कुटुंबियांनी 3 महिन्यांपूर्वी तिचं दुसरीकडे लग्न जमवलंही होतं, मात्र 8 दिवसांपूर्वी सोयरीक मोडली। या प्रेम प्रकरणामुळेच हे लग्न मोडलं आणि त्यामुळे गावात बदनामी झाली। या कारणामुळे गेल्या रविवारी रात्री कुटुंबियांनी तिची हत्या केली। एवढंच नव्हे तर तिचा मृतदेह परस्पर जाळून त्याची राख जवळच्याच ओढ्यात फेकून दिली। डॉक्टर मुलगी ज्या दिवसापासून बेपत्ता झाली तेव्हापासून तिच्या वर्गमित्रांना संशय येऊ लागला। ती गेली तरी कुठे, तिचा फोन का लागत नाही असे प्रश्न त्यांना पडायला लागले। अखेर तिच्या एका मैत्रिणीनं थेट जिल्हा पोलीस मुख्यालय गाठलं। तिथल्या महिला सुरक्षा कक्षेकडे तिने तक्रार केली आणि तिथूनच खऱ्या अर्थानं तपासाची चक्र फिरली आणि सारा प्रकार समोर आला। या प्रकरणी पोलिसांनी मुलीचे आई वडील, 2 भाऊ, मामा अशा 5 जणांना अटक केली आहे। की तिच्या अफेअरमुळे तिचं एंगेजमेंट तुटलं आणि त्यांची बदनामी झाली। त्या अनुषंगाने त्यांच्याशी वाद घालत असताना त्यांनी तिचा गळा दाबून खून केला आणि तिचं प्रेत जाळून त्याची राख नदीत वाहिली अंत्यविधी करून, असं त्यांचं तक्रार प्राप्त झाल्यानंतर खात्री केल्यावर त्यांनी त्यांच्यातल्या काही लोकांनी असं केल्याचं कबूल केलेलं आहे। अभिनेता शाहरुख खानच्या पठाण सिनेमाची बॉक्स ऑफिसवर धूम सुरू आहे। पहिल्या 2 दिवसांमध्ये पठाणनं भारतामध्ये 100 कोटींचा टप्पा पार केलेला आहे, तर जगभरात 200 कोटींची कमाई केली आहे। पठाणची बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई। दुसऱ्याच दिवशी शाहरुख खानच्या पठाणनं 100 कोटींचा आकडा केला पार। 26 जानेवारीला पठाणनं 70 कोटींपेक्षा जास्त गल्ला केलाय, तर पहिल्या दिवशी 57 कोटींची कमाई केली। जगभरात पठाणनं
200 कोटींची कमाई केली आहे. शाहरुखची जादू अजूनही कायम असल्याचं हे आकडे सांगतात. पहिल्या दिवशी काय 50 कोटी, मग 100 कोटी, आणि आता प्रत्येक शो बरोबर त्याचे जे आकडे वाढतायत ना, त्याच्यातून एक निष्कर्ष असा निघतो की शाहरुख खान बद्दलचं त्याच्या फॅनला आणि चित्रपट रसिकांना असलेलं आकर्षण, त्या गाण्याला ना मिलिनियम्स असे व्ह्यूज मिळाले, लाईक्स मिळाल्या, गाणं मोठ्या प्रमाणावर पाहिलं गेलं, आणि नंतर असं झालं की मोठ्या पडद्यावर हे गाणं आपण कधी पाहतो असं एक आकर्षण निर्माण झालं. पहिल्या फ्रेमपासून क्लायमॅक्स पॅन टू मच ॲक्शन असणारा हा सिनेमा जरासुद्धा रसिकांना विचार करायला वेळ देत नाही, त्यामुळे तो पथ्यावर पडला. आणि जी कॉन्ट्रोवर्सी सिनेमाच्या बाबतीत एक आकर्षण ठरली ती चित्रपटाला कुठेतरी तारक ठरली असं दिसते. शाहरुख जॉनची स्टार पॉवर, दीपिकाचं ग्लॅमर आणि ॲक्शनचा तडका, त्यामुळे फॅन्स फिल्म बघायला गर्दी करतात. वीकेंडमध्ये पठाण आता 300 कोटींचा आकडा गाठणार का, याची उत्सुकता फॅन्सना नक्कीच असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ठकसेन सुकेश चंद्रशेखरच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या जॅकलिन फर्नांडिसला कोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे. अभिनेत्री जॅकलिनला परदेशामध्ये जाण्याची परवानगी मिळाली आहे, मात्र मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं तिच्यावर आरोपपत्र दाखल केलं असल्यामुळे भविष्यात तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या दुबईवारीचा मार्ग अखेर मोकळा झाला. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टने शुक्रवारी जॅकलिनला दुबईला जाण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे 27 ते 30 जानेवारी दरम्यान जॅकलिनला दुबईला जाता येणार आहे. ठकसेन सुकेश चंद्रशेखरच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं जॅकलिन फर्नांडिस विरोधात आरोपपत्र दाखल केले, त्यामुळेच ती कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. एकीकडे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलिन आरोपी आहे, तर दुसरीकडे तिनं दुबईला जाण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली होती. पण ईडीनं जॅकलिनच्या अर्जाला विरोध केला होता. खटला महत्वाच्या वळणावर असल्यामुळे तिला परदेशी जाण्याची परवानगी देऊ नये असा युक्तिवाद ईडीच्या वकिलांकडून करण्यात आला होता. मात्र कोर्टानं तिचा अर्ज मंजूर केला. खरं तर डिसेंबर महिन्यात जॅकलिननं परदेशात जाण्याची परवानगी कोर्टाकडे मागितली होती, मात्र काही कारणामुळे तिने तो अर्ज मागे घेतला होता. पण आता कोर्टाकडून तिला दिलासा मिळाला आहे. खरं तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं जॅकलिन फर्नांडिसची अनेक वेळा चौकशी केली आहे. ठकसेन सुकेश चंद्रशेखरशी असलेल्या संबंधांमुळे जॅकलिन ईडीच्या फेऱ्यात अडकली आहे. राजकारणी आणि प्रसिद्ध व्यक्तींना 200 कोटींचा चुना लावल्याचा सुकेशवर आरोप आहे. जॅकलिन सुकेशच्या काळ्या धंद्यात सहभागी असल्याचा ईडीचा आरोप आहे. तसंच सुकेशने जॅकलिनला कोट्यवधीचे गिफ्ट दिल्याचं उघड झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. संपूर्ण जगभरामधील पर्यटकांना भुरळ घालणारा, दख्खनचा ताज म्हणून ओळखला जाणारा औरंगाबादचा बीबी का मकबरा आता आकर्षक रोषणाईनं उजळून निघालाय. बीबी का मकबरा रात्री 10 पर्यंत पर्यटकांसाठी खुला असतो. मात्र अंधारामुळे बीबी का मकबराचं सौंदर्य पाहताना अडचणी येत होत्या. मात्र आता रोषणाईमुळे बीबी का मकबराचे डोळ्याचे पारणे फेडणारं सौंदर्य पर्यटकांना अनुभवता येत आहे. आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांनी. मिनी ताजमहल म्हणून ओळखला जाणारा औरंगाबादचा बीबी का मकबरा विद्युत रोषणाईने फुललेला आहे. दख्खनचा ताज म्हणून याकडे बघितलं जातं. आपण जर बघितलं तर आता हा दख्खनचा ताज पर्यटकांसाठी रात्री 10 वाजेपर्यंत खुला राहणार आहे. G20 परिषदेचे सदस्य या बीबीच्या मकबऱ्याला भेट देणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीतून चक्क बीबीच्या मकबऱ्यामध्ये 725 रोषणाई लावण्यात आलेल्या आहेत, तर 61 कारंज्या सुद्धा या लावण्यात आलेल्या आहेत. तर दुसरीकडे कालपासून सुरू झालेला हा बीबीच्या मकबऱ्याचा रोषणाईचा प्रयोग प्रेक्षकांना मात्र भुरळ घालतोय. अनेक पर्यटकांनी या ठिकाणी गर्दी केलेली दिसून येते. तर हा दख्खनचा महल म्हणून ओळखला जाणारा दख्खनचा ताज आता यानंतर इथून पुढे दररोज रात्री 10 वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुला राहणार आहे. त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण सौंदर्याची भुरळ प्रेक्षकांना पडलेली आपल्याला दिसते. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. कल्याण डोंबिवलीकरांसाठी आता आनंदाची बातमी, कारण कल्याण डोंबिवली आणि ऐरोलीचं अंतर आता कमी होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ऐरोली काटई बोगद्याचं शेवटचं ब्लास्टिंग पूर्ण करण्यात आलं। या बोगद्यानं कल्याण डोंबिवलीमधील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या डोंगरातील बोगद्याचा शेवट करण्याकरता स्फोट केला गेला। प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर ऐरोली ते काटई हा प्रवास फक्त 10 मिनिटात पूर्ण होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा ब्लास्ट जो आहे तो केला गेला। एक प्रकारे साहेब ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, नवी मुंबई असेल यांच्यामधला जो मधला भाग आहे तिथे मोठी वाहतूक कोंडी व्हायची आणि हा त्याच वाहतूक कोंडीचा एक ब्लास्ट आहे जो आता फुटलेला आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी फुटेल। बिलकुल फुटेल, कारण या ऐरोली काटई वाई जंक्शन हा जो काही टनेल आता ओपन होईल, मला वाटतं एप्रिल मे पर्यंत हे मे मध्ये 2-2 लेन सुरू होतील जाण्या येण्यासाठी आणि त्यामुळे जवळपास कल्याण डोंबिवलीतला माणूस नवी मुंबई असेल, ठाणा असेल, मुंबईला जाण्याचा असेल तर त्याच्या जाण्या येण्याचा जो काही प्रवासाचा वेळ आहे जवळपास 1 तासापेक्षा जास्ती वाचेल। साहेब ज्या पद्धतीने समृद्धी महामार्ग हा आता एक विकासाचा महामार्ग ठरतोय विशेष करून विदर्भाकरता, तसंच हा पट्टा ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीमधल्या विकास कामांना जो वेगाने गती देईल। MMRमध्ये आपल्या हा प्रकल्प जो आहे इम्पॅक्ट वाईज खूप महत्त्वाकांक्षी आहे, कारण इथून लाखो लोक इकडचे तिकडे जातात ना। आता या टनेलमुळे शॉर्टकट होणार, शेवटी लोकांचा वेळ वाचला पाहिजे हे उद्दिष्ट ठेवूनच हा टनेल आपण याचं काम सुरू केलं। ज्या पद्धतीनं वारंवार आरोप केला होता की आपण सत्ता स्थापन केल्यानंतर अनेक विकास कामांना स्थगिती दिली, हे त्याला एक चपराक आहे? तर चपराक वगैरे नाही, पण त्याने जी कामं 2.5 वर्षामध्ये पण बंद पडली होती, बंद केली होती, ती आम्ही सुरू केली। खासदार साहेब ही तुमच्या मतदारसंघातील आहे, महत्त्वाकांक्षी प्रकल्प तुमचा होता आणि ज्या पद्धतीनं आता हा प्रकल्प पूर्ण होत आलेला आहे, कुठेतरी एक आनंद वाटतोय की आपल्या या सगळ्या कारकिर्दीमध्ये हे सगळे प्रकल्प होत आहेत? नक्कीच गेल्या 8 वर्षामध्ये आपण जर पाहिलं असेल तर या कल्याण लोकसभेमध्ये मॅक्झिमम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं काम आपण या ठिकाणी हाती घेतलं आणि बहुतेक जे आहेत प्रकल्प जे आहेत त्या मार्गी लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कल्याणशील रोड असेल त्याचं 6पदरीकरणाचं काम असेल, त्याचबरोबर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे ज्याच्यामुळे 10 किलोमीटरचा वळसा जो आहे हा वाचणार आहे। म्हणजे 10च मिनिटामध्ये, जिथे 1 तास लागत होता तिकडे 10 मिनिटामध्ये माणूस ऐरोलीला पोहोचू शकतो। त्याचबरोबर रिंग रोडचा प्रकल्प असेल तो आता पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्याचबरोबर आपल्या डोंबिवली मानकोली, जसं मुख्यमंत्री महोदय म्हणाले की डोंबिवली मानकोली झाल्यानंतर एक डोंबिवलीचं डिकंजेशन होईल। तर आज सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे काटई ऐरोलीचा टनल, आज त्याचा ब्लास्टिंग करून माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जो आहे आज हा मार्ग जो आहे हा ब्लास्टिंग त्याचं झालेलं आहे। एका साईड, दोन्ही साईडला जो आहे तो टनल आता खुला झालेला आहे आणि एप्रिलपर्यंत जो आहे हा रस्ता रहदारीसाठी आपण सुरू करू शकतो आणि पूर्ण रस्ता जो आहे म्हणजे ऐरोलीपासून ते वाई जंक्शनपर्यंत हा नोव्हेंबरपर्यंत सुरू होऊन एक मोठी व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी निर्माण होईल। लवकरच हा एप्रिल मे पर्यंत जो आहे तो लोकांना मार्ग वापरता येईल आणि पुढे नोव्हेंबरपर्यंत हा मार्ग पूर्णपणे या ठिकाणी सुरू होईल आणि लोकांची भरपूर या ठिकाणी सोय होणार आहे। व्हिडिओ गणेश काळेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद दिघेंचे शिष्य आणि कट्टर समर्थक। आनंद दिघेंची आज जयंती। आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्तानं न्यूज 18 लोकमतनं मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला। आनंद दिघेंच्या आठवणींनी एकनाथ शिंदे मात्र भावुक झालेले पाहायला मिळाले। यावेळी त्यांनी आनंद दिघेंबाबतच्या काही आठवणी शेअर केल्या। आनंद दिघेंच्या कामाचं काही जणांना दुःख झाल्याचा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता लगावला, तर दुसरीकडे शक्तीस्थळावरती ठाकरे जाणून बुजून न गेल्याचंही त्यांनी म्हटलंय। ही वास्तू खरं म्हणजे दिघे साहेबांच्या वास्तव्याने पुनीत झालेली, पवित्र झालेली ही वास्तू आहे आणि या वास्तूत आल्यानंतर त्या सगळ्या जुन्या आठवणी, जुन्या भावना ज्या आहेत, दिघे साहेबांच्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे। खरं म्हणजे ही सगळी वास्तू जे सगळीकडे साहेबांचंच वास्तव्य होतं। इथे बसायचे, बाहेर बसायचे, मागे बसायचे आणि आम्ही सर्व कट्ट्यावर बसायचो समोरच्या। येणाऱ्या प्रत्येक माणसाला ते भेटायचे। लोकसभा निवडणुकांसंदर्भामध्ये एक सर्व्हे समोर आलेला आहे आणि या सर्व्हेमध्ये
महाविकास आघाडीला फायदा होत असल्याचं दाखवण्यात आलेलं आहे आणि यावरूनच आता राज्यात राजकारणाला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. महाविकास आघाडी 48 जागा जिंकेल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय, तर भाजप सर्व्हेचं नाही तर विकासाचं राजकारण करतं असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं. तसंच 51% मतं मिळवणार असल्याचा दावा बावनकुळेंनी केलाय. मुख्यमंत्री शिंदेंनी मात्र सर्व्हेच्या विश्वासार्हतेवरच सवाल उपस्थित केलाय. आता सुद्धा त्यांनी एक जो सर्वे आला त्याच्यामध्ये जर आता निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला किमान 34 जागा मिळतील. मला वाटतं किमान हा शब्द त्यांनी जरा घाबरून वापरलेला आहे, कारण आपण जर का सगळे एकत्र राहिलो, घट्ट राहिलो तर 40 कमीत कमी 40 लोकसभेच्या जागा महाविकास आघाडी जिंकण्याशिवाय राहणार नाही. कमीत कमी 40. थोडेसे त्यांना आपण एक थोडे सोडायला काय हरकत नाही, पण त्या सुद्धा जनतेने सोडल्या तर. नाहीतर काय सांगावं, जनता एकदा शेवटी लोकशाही म्हटल्यानंतर जनता ही सार्वभौम असते. पूर्णपणे त्यांचा त्रिफळाच उडवायचं ठरवलं तर 48च्या 48 जागा सुद्धा महाविकास आघाडी जिंकू शकते. ओपिनियन पोलचा आनंद 1.5 वर्ष ज्याला घ्यायचं त्याला घेऊ द्या. कोणाला हर्षवायू झाला असेल त्याचा आनंद मी हिरावून घेऊ इच्छित नाही. त्यांच्या आनंदामध्ये त्यांना राहू द्या. 1.5 वर्ष असाच आनंद व्यक्त करू द्या. आम्ही आमचं काम करत राहू. सरकारचं लोकांना हवं ते काम आम्ही करणार आहोत. लोकांच्या मनातलं सरकार आणि सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार इथं स्थापन झालेलं आहे. त्यामुळे निवडणुकांची आम्हाला भीती नाही आणि येणारा काळच या सगळ्या तुमच्या सर्वेच्या अंदाजाला उत्तर देईल. आम्ही सर्वेच्या आधारावर कधी राजकारण करत नाही. आम्ही वस्तुस्थितीच्या आधारावर राजकारण करतो. यापूर्वी 2014 मध्ये 2019 मध्ये सी वोटरचे सर्वे काय काय आले होते ते सर्वे आपल्यासमोर आहे. मी दाव्याने सांगतो, उद्या जरी निवडणुका झाल्या तरी 51% मतं घेऊन भाजपा 45+ झाल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत जयंत पाटलांच्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झालेली आहे. शरद पवारांच्या शकुनी मामासारख्या खेळीमुळे अजित पवारांचा बकरा झाला असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. पहाटेच्या शपथविधीच्या कटामध्ये उद्धव ठाकरेंचाही हात होता असा आरोपही आता बावनकुळेंनी केलाय. ते नागपूरमध्ये बोलत होते. जयंत पाटील साहेब हे शरद पवार साहेबांना जर बदनाम करतायत तर 2 भाग असतील. एक तर मग शरद पवार साहेबांनी एक कपट कारस्थानामध्ये सहभागी असतील, त्यांनी शकुनी मामाचा खेळ खेळला असेल, शकुनी मामासारखे शरद पवारचा रोल असेल. नाहीतर मग जर जयंत पाटील खोटं बोलत असेल तर जयंत पाटलांना विरोधी पक्षनेता नाही केलं म्हणून त्यांचा राग असेल असं मला वाटतं. तर पहाटेच्या शपथविधीवरती कधीच बोलणार नाही हे आधीच स्पष्ट केलेलं आहे. मात्र मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी षडयंत्राच्या वावड्या उठवल्या जात असल्याचं अजित पवार म्हणाले. बेरोजगारी, महागाई हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. नेमकं ह्या महत्त्वाच्या प्रश्नाच्या बद्दल लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्याच्या करता हे असले काहीतरी मुद्दे सत्ताधारी पक्ष त्या ठिकाणी काढत असतो. त्याच्यामुळं माझं स्वतःचं मत आहे, त्या गोष्टीला फार महत्त्व देण्याचं आता काही कारण नाही. कारण ती घटना घडली त्याच्यानंतर मीच स्वतः महाराष्ट्राच्या प्रेसला सांगितलेलं होतं, स्पष्टपणे सांगितलेलं होतं की मला ह्या संदर्भात काय घडलं आहे ते मी कदापि सांगणार नाही. त्याच्यामुळे कुणी ह्याबद्दलचा प्रश्न विचारू नये. शहाजी बापू पाटील यांनी नितीन गडकरी यांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. नितीन गडकरी हे माझे गुरु आहेत. ते पांडुरंग असून सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचं शहाजी बापू म्हणाले. दरम्यान या कार्यक्रमात अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचंही शहाजी बापू यांनी कौतुक केलं. भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कपाळावरचं कुंकू आज वैभवशाली आहे ते नरेंद्र मोदीचे आहे, हळद आहे ते अमित शहाचे आहे, पण डोरलं मंगळसूत्र आहे ते नितीन गडकरी आहे. हेच महाराष्ट्र तुमच्या माझ्या शान आहे. आपल्या महाराष्ट्राची शान बान आन आज दिल्लीच्या दरबारात संपूर्ण भारत देशात नव्हे तर संपूर्ण जगात एकच नाव गाजतंय, विकास रत्न नितीन गडकरी. नितीन गडकरी, नितीन गडकरी. युरोपला गेला तर नितीन गडकरी, स्कॉटलंडला गेला नितीन गडकरी, इंग्लंडला गेलं तर नितीन गडकरी, रशियात गेलं तरी नितीन गडकरी. हे कर्तृत्व गडकरी साहेबांनी दिल्लीत जे दाखवलं
त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं मनापासून मी तुमचं अभिनंदन या ठिकाणी करतो. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि प्राईम घडामोडी ज्या आपण प्राईम टाईमच्या माध्यमातून पाहिल्या. तर आजच्या प्राईम टाईममध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत. बर्फाच्छादित पर्वत